रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पेनमध्ये इंडिया आघाडीची सभा गाजली। स्टार प्रचारक जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पेनमध्ये जाहीर सभा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या वतीने संपूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघात जनसंवाद मेळावे सुरू असून इंडिया आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पेन येथील गांधी वाचनालयाच्या पटांगणावर झालेल्या जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून पेन तालुक्यातील मतदारांशी संवाद साधला। यावेळी इंडिया आघाडीचे स्टार प्रचारक जितेंद्र आव्हाड, माजी केंद्रीय मंत्री तथा लोकसभा उमेदवार अनंत गीते, आमदार जयंतभाई पाटील, उल्का महाजन म्हात्रे, चंद्रकांत पाटील, किशोरभाई जैन, विष्णुभाई पाटील, सुरेश खैरे, सुरेंद्र म्हात्रे, जगदीश ठाकूर, शिशिर धारकर, पीडी पाटील, अशोक मोकल, महादेव दिवेकर, समीर म्हात्रे, दीपश्री पोटफोडे, जीवन पाटील, नरेश प्रदीप वर्तक, नरेश गावंड, मिहिर धारकर, महेश पोरे, अच्युत पाटील, चैतन मोकल, योगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी स्टार प्रचारक जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सांगितले की पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या शरद पवारांना तुम्ही बाजारात विकायला निघालात का रे? याद राखा, शरद पवारांबद्दल काही बोललात तर गाठ माझ्याशी आहे, असे ठणकावून भर सभेत जितेंद्र आव्हाड म्हणाले। तसेच इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते, आमदार जयंत पाटील, उल्का महाजन यांनीही तटकरे यांचा खरपूस समाचार घेतला। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे युवा नेते समीर म्हात्रे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। या दमबाजीला पीक पण घालत हे बाळगंगाचं जे प्रकरण, बाळगंगा हे बाळच तुमच्या अंगाशी आलं। 368 कोटींचं पहिलं धरण हे 40% वाढवून 488 वर गेलं, नंतर ते 1200 कोटीवर गेलं, नंतर ते 1220 कोटीवर गेले। म्हणजे मूळ अंदाजपत्रकाच्या 150% वाढ झाली। ती कोणाला एफए कन्स्ट्रक्शनला मिळाला, पण त्याच्यातली सर्वात महत्वपूर्ण गोष्ट काय तर 488 कोटी जे मूळ हे होतं त्यातले 468 कोटी हे धरणाचं काम सुरू होण्याच्या आधीच एफएला देऊन टाकले। म्हणजे आपला कट्टा आतमध्ये आला ना, आता धरण होऊ दे नाही तर न होऊ दे, आजपर्यंत धरण झालेला नाही पण ह्यांची खिसे भरले। त्या धरणाच्या आजूबाजूच्या जमिनी कोणाच्या आहेत काय माहिती आहे की नाही? म्हणजे लोकांचं काही भलं बघायचंच नाही। दोष त्यांचा नाही, दोष शरद पवारांचा आहे। ही माणसं ते ओळखू शकले नाही। अनेक लोक जाऊन सांगत होती साहेब हे असं असं चालू आहे। तिचा आमचा भोळा माणूस होता, भोळा माणूस। 2014 ला पराभूत झाल्यानंतर जयंतभाई पहिलं कॉन्फिडेन्शियल अधिवेशन अलिबागला झालं आणि त्या अधिवेशनामध्ये या सगळ्यांचा डाव होता शरद पवारांना विकायचं। काही मोजक्या लोकांना बोलवलं होतं, वरती सगळे मोठे मोठे दिग्गज बसलेले होते। या मोठ्या मोठ्या दिग्गजांसमोर दबाव येतो, स्वाभाविक आहे। प्रत्येकाने मग भाषण केलं। 15 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर भाषण काय करतात, आपण सत्तेत राहिलाच पाहिजे। 15 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत राहिलाच पाहिजे। अरे मी भाषणाला उभा राहिलो
म्हटलं अरे पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या शरद पवारांना तुम्ही बाजारात विकायला निघाला का रे? म्हणलं तुम्हाला 5 वर्ष विरोधी पक्षात बसता येत नाही? त्याच्यासाठी मी 4 मोठ्या लोकांच्या शिव्या पण खाल्ल्या. आणि शरद पवारांनी तेव्हाही ह्यांचा ऐकून निर्णय न घेता गपचूप निर्णय घेतला की पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं आणि विरोधी पक्षात बसायचं. जसा जसा काळ पुढे जात होता तसे तसे तटकरे साहेब आणि आज टीव्हीवर जाऊन बघा ज्या मुंडे साहेबांना शरद पवारांनी आज काय खडे बोल सुनावलेत, जरा टीव्हीवर जाऊन बघा. हे तटकरे, प्रदेश अध्यक्ष आणि मुंडे विरोधी पक्ष नेते दररोज सकाळी उठले की शरद पवारांच्या कानावर लागायचे, साहेब चला बीजेपीत जाऊया, साहेब आपला फायदा होईल चला बीजेपीत जाऊया, साहेब फायदा होईल चला बीजेपीत जाऊया. फायदा काय होणार होता? तर तुमची जी बाळगंगाची चौकशी सुरू झाली होती आणि प्रत्येक समितीने बाळगंगेत घोटाळा झाला होता हे सांगितलं होतं, त्याची चौकशी तुम्हाला भली करायची. शरद पवारांना काय भीतीच नव्हती ना. शरद पवारांना काय करायचंय? शरद पवारांना करायचंय काय? आणि तुम्ही जे काय म्हणालात ना गृहनिर्माणाच्या फायली उघडाव्या लागतील, साहेब माझ्या आयुष्यात मी कुठल्याही सेक्रेटरीने घेतलेला निर्णय कधीच फिरवलेला नाही आणि मी इतका टोपेच्या टोकावर आहे की मला या सरकारने कधीच बाहेर ठेवलं नसतं. मला आतापर्यंत उचलून टाकून दिलं असतं मध्ये. हे जमत नाहीये. तेव्हा तुम्हाला एक एक फाईल उघडून पहा तटकरे साहेब. तुम्ही स्वतः जा गृहनिर्माण मंत्रालयात, स्वतः जा आणि एक फाईलवर माझी सही आहे आणि ज्याच्यात मी गैरकारभार केलाय असं दाखवा. फार चौकात फाशी घेईन हे आज तुम्हाला सांगतो. माझ्यावरती आरोप करू नका. आपलं राजकीय वैर आहे, आपलं विचारांचं वैर आहे, आपलं वैयक्तिक वैर नाही आहे. आणि मी तुमच्यावर वैयक्तिक बोलतो कारण तुम्ही माझ्या बापाची राजकीय हत्या करायला निघाला होता. तुम्ही शरद पवारांना संपवण्याची सुपारी घेतली होती. जे अजित पवार बोलले होते माहित नाही शरद पवार म्हणजे असं नाही बोलले, म्हणाले यांचं शेवटचं भाषण कधी होणार हेच कळत नाही. शेवटचा भाषणाचा अर्थ काय होतो? काय होतं? बोला ना, तुम्ही बोला. शेवटचं भाषण कधी होणार म्हणजे काय? काल मोदी काय बोलले कि महाराष्ट्र में एक भटकती आत्मा है. भटकती आत्मा म्हणजे काय हो? बोला. भटकती आत्मा म्हणजे काय? आत्मा कशाला म्हणतात? म्हणजे एकदा गेला की आत्मा आला. म्हणजे शरद पवारांचं मरण त्याशिवाय महाराष्ट्राचे दरवाजे आपल्याला उघडणार नाहीत हे कळल्यानंतर सगळेच आता शरद पवारांच्या मरणाबद्दल बोलायला लागले. साधारण माणुसकी असलेला माणूस आपल्या वैराच्या म्हणजे वैरी असलेल्या माणसाचंही मरण चिंतत नाही, त्याचं वाईट व्हावं असं कधी बोलत नाही. आणि कोकणातला माणूस तर नाहीच नाही. तो एक वेळ समोर येऊन धुशुम धुशुम करेल, काय देवदेवस्की करत बसेल, पण अशी मरणाबिरणाची प्लॅन करत नाही. काय भाषा आहे तुमच्या पायाखालची? वाळू सरकली आहे. शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेणारे शरद पवार हे डोंगी आहेत. अरे आणि तुमच्या त्या मॅनिफेस्टो मध्ये लिहिलंय. मग आता गाढवापेक्षा तर आपली किंमत खाली नको ना. अशी कुठे आजूबाजूला गाढव असतील तर हा किस्सा सांगा. आमचे इम्तियाज पालकर आहेत, हा किस्सा सगळीकडे जाऊन सांगतात ना. आणि म्हणून हा मतदानाचा आपला हक्क आहे, तो आपल्याला बजवायचा ना. मतदान आपल्याला करायचं आहे. मतदान करा. आणि मला खात्री आहे या रायगड मधला, या पेण विधानसभा मतदारसंघातला जो मतदान करायला जाईल तो मतदान आनंदितेने केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्या मनामध्ये करणार ना.
या भ्रष्टाचाराला कोण दान करील काय? आणि म्हणून जो मतदान करायला जाईल तो मताचं दान आनंद गीतेंना करेल हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून मग ही निवडणूक एकतर्फी होणार आहे. एकतर्फी निवडणूक होणार आहे. लक्षात ठेवा, रायगड मध्ये पेड असो, अलिबाग असो, श्रीवर्धन असो किंवा महाड असो, जे मतदान होईल त्याच्या 70% मत आनंद गीतेंना मिळाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनात. 70% एकतर्फी निवडणूक होणार आहे. आणि भाई विश्वास ठेवा, यांना आपण या रायगडच्या राजकारणातून कायम हद्दपार करायचं ना, कायम हद्दपार करायचंय. कारण ही दुष्ट प्रवृत्ती आहे, अपप्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीला थारा या रायगडमध्ये कदापि मिळता कामा नये. रायगडचा इतिहास, शिवरायांचा इतिहास शेख सुभान अलीने आपल्याला सांगितलाय. या रायगड मधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड मधले आपण नागरिक आहोत, आपण मतदार आहोत. आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा मावळा, त्या मावळ्याला अभिमान वाटेल, छत्रपती शिवरायांना अभिमान वाटेल असं मतदान हा रायगडचा मतदार केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनात आहे. जरा जोरदार एकदा आणखीन. आणि म्हणून आता अन्य कोणावरही काय बोलायची गरज राहिली असं मला वाटत नाही.